महाराष्ट्रातील अग्रगण्य पतसंस्था समता पतसंस्था. विश्वास आणि सुरक्षितता म्हणजेच समता. ठेवा समतात, राहा बिनधास्त. 99.71% ठेवीदारांच्या ठेवी पूर्णपणे सुरक्षित. समता पतसंस्था, कोपरगाव. शेतकरी आधीच निसर्गाचा लहरीपणा व पीक मालाच्या बाजारभावात होणाऱ्या घसरणीमुळे मेटाकुटीला आलेला असताना त्यात चोरट्यांनी भर घातली आहे. कोपरगाव तालुक्यातील ब्राह्मणगाव शिवारात एकाच रात्री 2 शेतकऱ्यांच्या 39 गोण्या सोयाबीन चोरीला गेल्यानं तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. सदर चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या चोरीचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांनी पोलिसांकडे केली आहे. सदरचे सविस्तर वृत्त असे की कोपरगाव तालुक्यातील ब्राह्मणगाव शिवारातील शेतकरी अशोक नामदेव बनकर यांच्या राहत्या घरासमोरील पोर्चमधून रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी 13 गोण्या सोयाबीन चोरून नेल्या आहेत. सदर चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. तसेच दुसरे शेतकरी विश्वास फकीरा वाघचौरे यांच्या घरासमोरील पडवीतून चोरट्यांनी 26 गोण्या सोयाबीन लंपास केली आहे. चोरट्यांनी जवळपास 74,000 रुपये किमतीची सोयाबीन चोरून नेल्याने दोन्ही शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. सदर चोरीची घटना 3 जानेवारी रोजी रात्री 10:30 ते 4 जानेवारी दरम्यान घडली आहे. या दोन्ही चोरीबाबत कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून तालुका पोलिसांनी अज्ञात चोरांविरोधात भादवी कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल केलाय. सदर घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार AM आंधळे हे करीत आहेत. मी अशोक नामदेव बनकर. रात्री सुमारास 10-10:30च्या दरम्यान आम्ही जेवण वगैरे करून झोपल्यानंतर सकाळी उठलो त्यावेळेस 6:30च्या दरम्यान आम्ही बघितलं तर आमच्या पोर्चमध्ये ठेवलेला 13 ते 14 सोयाबीनच्या गोण्या अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या असून त्याबाबत आम्ही कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली असून पोलिसांचा शोध मोहीम सुरू आहे आणि आमचा मुद्देमाल मिळावा हीच आमची पोलिसांकडून अपेक्षा आणि ते सहकार्य करतील ही अपेक्षा ठेवतो. फकीरा देवराम वाघचौरे, राहणार ब्राह्मणगाव, तालुका कोपरगाव. रात्री माझ्या वस्तीवरनं 26-27 गोण्या माझ्या चोरीला गेल्या. आता त्या झोपामध्ये कशात नेल्या आणि का कुठल्या भागाला गेले, कुठल्या दिशेने गेले, पण सकाळी उठल्यावर मग बघितलं तर पडवीतला लाईट गायब, गोण्या गायब, असा प्रकार घडला. तर मी पोलिसांकडे तक्रार दिलेली तर माझा मुद्देमाल मिळावा हीच माझी इच्छा आहे, बाकी काही नाही. निर्भीड कोपरगाव न्यूज, योगेश डोके, कोपरगाव. आता पुढे जाईल लगेच रिवर्स मारते येईलच. म्हणजे गाडी घेऊन आली पहिल्यांदा पाटाकून ही भारी बसला राहील एर्टिगा गाडी लागली पिकअपच्या माग स्विच सुद्धा लगेच झाला पाहिजे. डबल लाईट लागली आला परत एकटा सिंगल आला. तब्येतवाली माणसं नाही बरं का पवर आलाय वर गेला दुसरा खालून तेव्हा ते दोघं तेव्हा ते एक गोणी चालवली बा ते हा एकट्यानं चालवली. कॅमेऱ्यामध्ये नाही दिसत ना ते, नाही काही गरज नाही पूर्ण घेतो मी.